नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहरात 31 जुलै रोजी रात्री BMW गाडीत दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या संशयिताला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। शुभम महल्ले असे आरोपीचं नाव असून तो BMW गाडीतून नशेत फुटपाथवर गाडी चढवून गोंधळ घालत होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी पिस्तूल, एक जिवंत कारतूस आणि एकूण 9,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी आरोपीविरुद्ध IPC कलम 281, मोटार वाहन कायदा कलम 184, 185 तसेच शस्त्र कायदा कलम 3 आणि 25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 37(1)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। नवी मुंबईतील रबाळे MIDC मध्ये 2012 साली घडलेला खून 13 वर्षांनंतर उघडकीस आला आहे। गुन्हे शाखेने या प्रकरणातील आरोपी छोटू यादव याला नागपूर येथून अटक केली आहे। 2012 मध्ये सुरक्षा रक्षक भावनखन यादव यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता। पोलिसांना कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने हा गुन्हा अज्ञात राहिला आणि फाईल बंद करण्यात आली होती। मात्र अलीकडे गुन्हे शाखेने ही केस पुन्हा उघडली। आरोपीचे जुने फोटो, दस्तऐवज आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविण्यात आली। नागपूरमध्ये सापळा रचून छोटू यादवला अटक करण्यात आली। कारवाईमध्ये उघड झालं की मृत व्यक्ती भावनखन यादव हे आरोपीचे मामा होते आणि पैशांच्या वादातूनच त्याचा खून करण्यात आला होता। सध्या आरोपीकडून पुढील चौकशी सुरू आहे आणि तो इतकी वर्ष फरार कसा राहिला याचा देखील तपास सुरू आहे। मागील काही दिवसापासून सुमारे 1 महिन्यापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आणि आमचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे साहेब यांनी गुन्हे शाखेला जे जुने अनडिटेक्टेड मर्डर्स किंवा हिनस क्राईम आहे आणि ज्यामधील आरोपी निष्पन्न आहेत परंतु फरार आहेत यांचा नव्याने शोध घेण्यासाठी आदेशित केलेला आहे। नुकतंच शासनाने काही आता आपल्याला वेगवेगळे पोर्टल्स, टेक्नॉलॉजी टूल्स उपलब्ध करून दिलेले आहेत। सोशल मीडियाचा एवढा सध्या वापर होतो त्यामुळं ओपन सोर्स इंटेलिजन्समध्ये सुद्धा बरीच माहिती उपलब्ध होते। त्यामुळं या सगळ्या जुन्या केसेसमधील जे पाहिजे किंवा फरारी आरोपी आहेत यांचा शोध घेण्याची मोहीम आम्ही राबवतो आहे। आपल्याला माहीत असेल की काही दिवसापूर्वी आपण मर्डरमधले, ॲक्सिडेंटमधले ज्यांचे वॉरंट्स किंवा प्रोक्लेमेशन्स निघालेले आहेत असे बरेच आरोपी नवी मुंबईने अटक केलेले आहेत। त्याच प्रकारे याच्यामध्ये आपल्या कारवाई दरम्यान रबाळे पोलीस स्टेशनला सुमारे 13 वर्षापूर्वी, ज्यावेळेस रबाळे MIDC आणि रबाळे एकच पोलीस स्टेशन होतं, 13 वर्षापूर्वी 15 ऑक्टोबर 2012ला एक मामा भाचे एका कंपनीमध्ये रबाळे MIDC मध्ये सिक्युरिटीचं काम करत होते आणि जो मयत आहे मामा, त्यांचं नाव आहे भावलखन यादव। यांच्याकडं तो जो भाचा आहे, हा आरोपी आहे छोटू यादव म्हणून, हा त्याचे जे जमलेले पैसे आहे, काम केलेले पैसे ते मामाकडेच जमा करतो आणि त्याला गावी जायचं असल्याने तो मामाकडे ते पैसे मागत होता आणि मामा ते देण्यास टाळाटाळ करत होता। त्यामुळं त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि तिथं नारळाची झाडं होती त्या बंद पडलेल्या कंपनीमध्ये। नारळ तोडण्यासाठी त्यांनी एक हत्यार घेतलेलं होतं। या हत्याराने या छोटू यादवने त्यांच्यावर वार केले आणि त्याच्यात ते मयत झाले होते आणि हा छोटू यादव तेव्हापासून आपलं फरार झालेला होता। भरपूर प्रयत्न केले परंतु तो मिळत नव्हता। आता नव्याने जे आपल्याला ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पुन्हा त्याचा शोध घेतला असता तो नागपूर इथं सध्या असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानुसार क्राईम ब्रांचचे सेंट्रल युनिटचे सिनियर PI सुनील शिंदे आणि त्यांच्या टीमचे PSI रेड्डी आणि PSI संजय पवार असे टीमसह नागपूर येथे गेले। तो छोटू यादव मिळून आला, त्याला ताब्यात घेऊन त्याने गुन्हा कसा घडला याची माहिती दिली। त्याला रबाळे पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे। तो गुन्हा आरोपी मिळत नसल्यामुळं हे फायनल केलेला होता, आरोपी मिळून येत नाही म्हणून त्याचा तपास तुर्तास त्यावेळी तपास बंद केलेला होता। तो गुन्हा पुन्हा तपासावर घेऊन
त्या आरोपीला आज रोजी रिमांडसाठी कोर्टात हजर केलेला आहे आणि त्याला मान्य न्यायालयाने 5 दिवसाची रिमांड दिली। गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच माहिती आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणांची सुनावणी झाली। नियोजन भवन गडचिरोली येथे झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर खंडपीठाचे आयुक्त गजानन निमदे उपस्थित होते। या सुनावणीत जिल्ह्याशी संबंधित 100 दुसऱ्या अपील प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला। 2005 साली माहिती आयोगाची स्थापना झाल्यानंतर गडचिरोलीत कधीही अशा प्रकारची सुनावणी झाली नव्हती। आता 2023 पर्यंतची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असून लवकरच 2024-25 मधील प्रकरणांचा ही सुनावणी होणार आहे। नागपूरच्या बेसा परिसरातील शुभारंभ हॉलमध्ये 1 ऑगस्ट 2025 रोजी मेंटल हेल्थ आणि इमोशनल वेलबिंग या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम डीसीपी परिमंडळ 4 यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला। कार्यक्रमात प्रसिद्ध समुपदेशक शिवाजी कोचे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की दीर्घ ड्युटी आणि सामाजिक सुरक्षेची जबाबदारी यामुळे पोलिसांवर प्रचंड मानसिक ताण येतो। त्यामुळे सकारात्मक विचार, भावनिक नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापनाच्या साध्या उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे। या सत्रात त्यांनी अनेक व्यावहारिक तंत्र आणि उपाय सांगितले जे पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजच्या ड्युटीत सहज लागू करता येतील। परिमंडळ 4 अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या सत्रात सहभागी झाले। मध्य प्रदेशातील इंदोर शहरातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे। अवघ्या 12 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। प्राथमिक माहितीनुसार सदर मुलगा ऑनलाईन गेम खेळत असताना त्याने आपल्या आईच्या खात्यातून 3000 रुपये गमावले। यामुळे तो मानसिक तणावात गेला आणि कुणालाही काही न सांगता त्याने गळफास लावून आत्महत्या केली। मुलाच्या पालकांनी सांगितलं की तो पूर्णपणे शांत होता आणि त्याच्या वागण्यात काहीच वेगळंच जाणवत नव्हतं। त्यामुळे ही घटना अधिकच धक्कादायक ठरली आहे। घटनेनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली असून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू केलाय। ही घटना डिजिटल माध्यमांच्या अति वापराचे आणि मुलांच्या मानसिक आरोग्याचे गांभीर्य अधोरेखित करते। पालकांनी सतत संवादात राहणे आणि मुलांच्या ऑनलाईन क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे ही काळाची गरज असल्याचं तज्ञ सांगतात। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।